नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सोहाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. 24 तासामध्ये काही भागात दमदार पाऊस होणार आहे. तो भाग आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसेलच. साधारणतः दापोली ते रत्नागिरीपर्यंत पावसाचा जोर वाढणार म्हणजे तिथे दमदार पाऊस होणार आहे. कणकवली, गोव्याचा पट्टा, सिंधुदुर्ग पट्ट्यामध्ये पाऊस जोरदार होणार आहे. आणि त्यानंतर कोल्हापूर, निपाणी, सांगलीचा परिसर आणि कराड, विटा या भागातून हलक्याच्या रिपरिप पावसाची शक्यता आहे. सातारा परिसर, नीरा या भागातून सुद्धा हलक्याशा पावसाची शक्यता आहे. इकडे महाड, चिपळूण ह्या भागात दमदार पाऊस आहे. पुण्याच्या पूर्वेकडे पावसाची शक्यता थोडीशी कमी आहे. छत्रपती संभाजीनगर, बीडच्या परिसरात पावसाचा जोर टिकून आहे. जालना आणि इकडे काहीच परिसर मालेगाव, मजलगाव, परतूर हे जिंतूर अशी जे आहे या भागातून जोरदार पाऊस व्हायची शक्यता आहे. त्यानंतर सिल्लोड परिसरातून सुद्धा जळगाव पट्ट्यामध्ये पाचोरा वगैरे या पट्ट्यात पावसाचा जोर हलक्याशा स्वरूपात असणार आहे. तेथून उत्तरेकडे पाहायला गेलं तर हलक्याच्या स्वरूपात पाऊस असणार आहे. नंदुरबार, नवापूर, नाशिकचा पट्टा सुद्धा हलक्याशा पावसाची शक्यता आहे. परत चाळीसगाव, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, पैठण, पाथर्डीचा परिसर, बीडचा परिसर ह्या भागात नंतर आणि पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आणि तिथे गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे. हिंगोली, नांदेड परिसरात सुद्धा जोरदार पाऊस होण्याची शक्यता मॉडेल दर्शवत आहे. विदर्भ पट्ट्यात सुद्धा पावसाचा जोर चांगला आहे. इकडे मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र ह्या भागात मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर थोडासा कमी आहे. हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, विटा परिसरात पावसाचा जोर हलक्याच्या पावसाची शक्यता दिसून येत आहे. सांगली परिसरात सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. कणकवली, सावंतवाडी म्हणजे सिंधुदुर्ग पट्ट्यात सुद्धा पावसाचा जोर उद्या दुपारनंतर हलक्याशी पावसाची शक्यता वाटते. जास्त करून दापोली परिसरात जोरदार व 1-2 ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. गुहागर, चिपळूण या परिसरात कोकण पट्टीत पावसाचा जोर टिकून आहे. पावसाची रिपरिप लागण्याची किंवा संततधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा झाला 24 तासातील हवामान अंदाज. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ लाईक करत चला, शेअर करत चला. धन्यवाद.